तर नाशिकमध्ये पावसाने पाठ फिरवल्यानं भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाण्याची आवक करण्यात येते, तर पोलीस बंदोबस्तात गंगापूर धरणात पाणी सोडण्यात येत आहे। स्थानिक शेतकरी गावकऱ्यांचा पाणी सोडण्यास विरोध आहे, मात्र पाणी टंचाई यासोबतच भूमिहीनांचे प्रश्न आणि इतर मागण्यांसंदर्भात स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांचा पाणी सोडण्यास विरोध आहे। मात्र कश्यपी धरण हे गंगापूर धरण समूहाचाच एक भाग आहे, त्यामुळे पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी पाणी सोडण्यात येत आहे। कश्यपी धरणातून गंगापूर धरणामध्ये पाणी सोडण्याला स्थानिक शेतकरी असतील यासोबतच गावकऱ्यांचा विरोध बघायला मिळत होता। मात्र अखेर आपण बघत आहोत जलसंपदा विभागासोबत या शेतकऱ्यांची गावकऱ्यांची बैठक ही पार पडली। त्यानंतर त्यांना काही त्यांच्या मागण्यांसंदर्भात आश्वासन देण्यात आलं आणि आता पोलीस बंदोबस्तामध्ये हे पाणी जे आहे ते सोडलं जात आहे। आपण आता समोर बघत आहोत कश्यपी धरणातून हे पाणी जे आहे ते सोडलं गेलेलं आहे। सुरुवातीला हे पाणी जे आहे आपण बघत आहोत कश्यपी धरणातून गंगापूर धरणाच्या दिशेने हे पाणी जे आहे ते आता मार्गस्थ होत आहेत आणि ठिकठिकाणी जागोजागी अशा प्रकारे चोख पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे। तालुका पोलीस स्टेशनचे सर्व हे कर्मचारी आहेत आणि कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत, कोणीही याला विरोध करू नये यासाठी आपण बघत आहोत बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला आहे। यासोबतच गावकऱ्यांना तशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। कोणी जर विरोध केला तर कारवाई करण्यात येईल असं देखील इशारा जो आहे तो पोलिसांकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या गावकऱ्यांचे करता भूमिहीनांचे प्रश्न असतील किंवा इतर प्रश्न असतील त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच बैठक देखील होणार आहे। यामध्ये काय तोडगा निघतोय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विकी पॉवर प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, कश्यपी धरण, नाशिक। गंगापूर धरण समूहातीलच एक असलेल्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणामध्ये पाणी हे सोडलं जाणार आहे। मात्र याला स्थानिक शेतकरी असतील किंवा गावकऱ्यांचा विरोध बघायला मिळतोय। आपण बघत आहोत खरं तर पोलीस बंदोबस्त देखील इथे दाखल झालेला आहे आणि पोलीस बंदोबस्तामध्ये हे पाणी जे आहे ते सोडलं हे जाणार आहेत। आपण जर बघितलं तर गंगापूर धरणातून तर नाशिक शहराला पाणी पुरवठा होत असतो, मात्र आता पावसाने पाठ फिरवलेली आहेत, धरण साठा देखील कमी झाला आहे, त्यामुळे कुठेतरी पाणी कपातीचं देखील संकट जे आहे ते नाशिककरांना ओढवण्याची शक्यता आहे। आणि त्यातच आता जर कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडलं गेलं नाही तर मोठा प्राणी प्रश्न उद्भवू शकतो। नक्की काय विरोध आहे जाणून घेणार आहोत, हे गावकरी आहेत त्यांच्याशी बोलूया। दादा, तुमचा विरोध का नक्की? या ठिकाणी आमच्या स्थानिक लोकांना जे काही शासनाचा जो काही करार झालेला आहे आमचा महापालिकेशी आणि इरिगेशनशी, तर तो करार अजून आतापर्यंत त्यांनी पूर्ण केलेला नाही। हे जे पाणी महापालिकेला पिण्यासाठी जातं आहे, परंतु इथं स्थानिक शेतकऱ्यांचं काय, त्यांनी पूर्वी आमचे काही मुलं कामाला घ्यायचा विषय घेतला होता, परंतु आता 60 मुलं घेतलीत, कमीत कमी आम्ही 300-400 या ठिकाणी शेतकरी बाधित आहेत। तर त्यांचं उद्या काय, त्यांचं पुनर्वसन काय? दुसरी गोष्ट, आम्हाला इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवतो आहे। प्रत्येक वेळेस आम्ही या ठिकाणी संघर्ष करतो यांच्याशी। कलेक्टर साहेबांशी 2-3 मिटिंगा झालेल्या आहे आमच्या याच्या मागे, परंतु त्याला काय ठोस निर्णय होत नाही। कुठेतरी ना आमचा शासन पोलीस स्टेशनशी संघर्ष नाही झाला पाहिजे, याला कुठेतरी मधला मार्ग काढून शासनाने जे काही आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या। आमच्या मागण्या एकच आहेत की या ठिकाणी जे पुनर्वसन व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचं, पूर्वी 4 गावचे लोक इथं बाधित झाले, तर त्या लोकांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे। त्यांचं देवरगावच्या ठिकाणी जे काही ते स्थलांतरित गाव झालेलं आहे, त्यांचा मग गावठा त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे, परंतु तिथं आज कुठं घर नाही, कुठं काहीच नाही, पाण्याची व्यवस्था नाही। त्यानंतर आज इथं कश्यपी नगरच्या स्मशानभूमीचा प्रश्न आहे, तो स्मशानभूमी अक्षरशः आम्ही नदीत त्या ठिकाणी अंत्यविधी करतोय। ह्या काही सुविधा आहेत या आमच्या व्हायला पाहिजे, ह्या आमच्या रास्त मागण्या आहेत आणि ते शासनाने याच्याकडे लक्ष देऊन, आणि मी कलेक्टर साहेबांना पण विनंती करेल का प्रत्येक तुमच्याच अंगाशी हा विषय येतोय, कारण शासनाने जे आम्हाला प्रत्येक टायमाला तुमचं पत्र दाखवते, कलेक्टर साहेबांचा आदेश झाला पाणी सोडा, आमचं पाणी सोडायला विरोध नाही, परंतु जे काही आमच्या रास्त मागण्या आहे, जे काही आमचं हक्काचं पाणी असेल ते आम्हाला ठेवलं पाहिजे, एवढं त्या ठिकाणी आमच्या मागण्या आहेत। बरं, आता तुमचं नक्की म्हणणं काय की इथेच पाणी नाही आहे, पावसाने पाठ फिरलं, काय नक्की मुद्दा? तर आमचं असं म्हणणं का बा आमच्या जो स्थानिक कोठा आहे 30% असो 25% असं आम्हाला ठेवण्यात यावा, आणि आमचे काही 200 शेतकरी असतील, 7-12वाले किंवा 400 असतील, तर त्यांचा प्रत्येकी एक माणूस खातेदाराचा घेण्यात यावा। सर कुठेतरी कोणत्याही विभागात, नगरपालिका असो किंवा इरिगेशन असो, त्यांनी ते आमचे माणसं जे भूमिहीन झालेले असे। आता पोलीस बंदोबस्तात पाणी सोडलं ते काय पुढची भूमिका असणार? तर आता आमचं असं म्हणणं आहे का, आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी एक आमचे ग्रामपंचायतींचे ठराव देऊन आणि आम्ही पुढे मार्ग काढू म्हणतो त्याला। एकंदरीत आपण बघत आहोत की अशा विविध त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांचा विरोध जो आहे तो बघायला मिळतोय। जिल्हाधिकाऱ्यांची ते आता भेट घेऊन
पुढे नक्की काय करायचं याबाबत, कसं तोडगा काढायचा याबाबत चर्चा करणार आहेत. कॅमेरामॅन विकीसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, कश्यपी धरण, नाशिक.